विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ बैठकीतील अधिकाऱ्यांना सुनावले। विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे स्पष्ट संकेत शिंदे यांनी यावेळी दिले। तर कार्यालयीन वर्तन चांगलंच असलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राला उत्तरदायी आहात असं लक्षात ठेवा, त्यानुसारच वागा असे खडे बोल देखील त्यांनी सुनावले। अश्विनी पिंद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागून 1.5 महिना उलटलाय, तरी देखील त्यांची मुलगी सुची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला मिळालेला नाही। मृत्यूच्या दाखल्याकरता कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पनवेल आणि मीरा भाईंदर पालिकांच्या आयुक्तांसह नवी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले होते। या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असं अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी म्हटलंय। उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या। नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांचा यात समावेश। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि पश्चिम अशा मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंग करता 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सुटीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकेल। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 13 जून पर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। 1 मे पासून बेस्ट बसची तिकीट दरवाढ झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय। दरवाढ झाल्यानंतर महिन्याभरात बस प्रवाशांची संख्या 5 लाखांनी कमी झाली आहे। मात्र बेस्टचा मासिक महसूल सरासरी 74 कोटी रुपयांनी वाढल्याची नोंद झालेली आहे। बेस्ट बसची वाट पाहण्यापेक्षा जवळचे प्रवासी आता रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करू लागल्याने प्रवासी संख्येवर परिणाम झाल्याचं बघायला मिळतं। नीट पीजी 2025 परीक्षा 3 ऑगस्टला एका सत्रात आयोजित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला दिली आहे। नीट पीजी 2025 परीक्षा आयोजित करण्याकरता एनबीईला आणखी वेळ दिला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या परीक्षांकरता विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्यानं कॉलेजांमधील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहे। त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशानं ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भाग 2 ब्लॉक करण्याकरता 7 जून रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 2 मधील आपला पसंतीक्रम दिलेल्या मुदतीत लॉक करावा असं आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं केलं आहे। व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं ITI प्रवेशाकरता 27 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे। विद्यार्थ्यांसाठी 6 जून पासून चॅटबॉटची ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। मुंबई शहरातील हेल्पलाईन क्रमांक शुक्रवारी काही काळ बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे। राज्यभरातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे। या उमेदवारांना त्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलं असून परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। मुंबईतील विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यात आल्यानं पुन्हा गोंधळ झाला। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं या शिक्षकांकरता हे प्रशिक्षण नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं। पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील एका केक शॉपला पेस्ट्री स्टोरेज फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवारी आग लागली। या प्रकरणी आता पश्चिम रेल्वेनं आगीचं कारण शोधण्याकरता एक समिती स्थापन केली आहे। समितीमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, पश्चिम रेल्वेचा ऑपरेटिंग कमर्शियल इलेक्ट्रिकल विभाग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांचा समावेश आहे। सोलापूर जिल्ह्याकरता वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढते आहे।
धरणामध्ये सध्या 80.84 टीएमसी पाणीसाठा आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 इथून येत्या महिना अखेर प्रीपेड रिक्षा सुरू होणार आहेत. याकरता आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. आरबीआयनं रेपो रेट कमी करण्याबरोबरच कॅश रिझर्व्ह रेपो रेट अर्थात CRR मध्ये सुद्धा कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मध्यवर्ती बँकेनं अर्थव्यवस्थेमध्ये तरलता आणण्याकरता CRR मध्ये 100 बेसिस पॉइंट्स पर्यंत कपातीची घोषणा केली आहे. नवी दिल्लीत मे महिन्यामध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 3% घसरण झाल्याची माहिती शिखर संघटना फाडानं दिली आहे. छोट्या कारच्या विक्रीला सर्वाधिक फटका बसल्याचं दिसून आलं. आगामी काळात या विक्रीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हगवणे प्रकरणानंतर वेगवेगळे आरोप होत असलेले IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलणं टाळत मुजोरी केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कारवाई करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर पत्रकारांशी असं वागता कामा नये असं देखील शिंदेंनी स्पष्ट केलं. मनमाडच्या देवळा शहरात झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली. हॉटेल, धाबे, शाळा यांचं छप्पर उडून गेलं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. पावसात काढून टाकलेला कांदा भिजून खराब झाला. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. संत मुक्ताईची आषाढी वारी पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. या सोहळ्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली. या पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. संत मुक्ताईच्या समाधी मंदिरात एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. या पालखी सोहळ्यामध्ये पालखी रथावर एकनाथ शिंदे यांनी सारथ घेतली. भाजपच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवत त्यांचा पुतळा दहन करण्यात आला. राऊतांनी गिरीश महाजनांवर बिनबुडाचा आरोप केल्याचा कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे, दावा आहे. जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षात बसून प्रवास केला. जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले. यांचा लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षातून प्रवास झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रिक्षामध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन सुद्धा होते. धावत्या खासगी बसवर विद्युत तारा पडल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरातल्या स्टेट बँक मार्गावर घडली. तारा बसवर पडल्याचं पाहून प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. दरम्यान तार तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. झाडं कोसळून पडण्याचे प्रकार घडले. अपघात टाळण्याकरता पालिकेनं 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी केली. याशिवाय खासगी आणि शासकीय जागेतील तब्बल 10,384 संस्था सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा देण्यात आल्या. पालिका उद्यान विभागानं हे काम केलं. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. या बदलाचा फटका नागरिकांना बसतोय. त्यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. अशावेळी डेंग्यू, मलेरिया सारखे साथरोग वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्यानं सरकारच्या मदतीवर कारभार सुरू आहे. त्यामुळे महामंडळाला आर्थिक स्थैर्य आणण्याकरता आता जागांचं खासगीकरण करण्याचा घाट महामंडळानं घातलाय. मुंबईतील गुन्हे शाखेत महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली. गेल्या आठवड्यात राज्यभरातील 500हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्यामध्ये शुक्रवारी 114 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 1276 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 612 इतकी झाली आहे. तसंच कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील निवड वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीच्या शिक्षक मुख्याध्यापकांचं 2 जूनपासून प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणावेळी शिक्षण विभागाची ऑनलाईन यंत्रणा काहीशी कोलमडली. त्यामुळे मुंबई विभागात 50 पेक्षा अधिक शिक्षकांची उपस्थिती लागली नाही. मोबाईल टॉवरला NOC नाकारल्याच्या प्रकरणातून उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी दिली आहे. अनाठायी भीती किंवा चुकीच्या माहितीमुळे मोबाईल टॉवर्सना विरोध करता येणार नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलंय.
राज्यातल्या जमिनींच्या व्यवहारात होणारी फसवणूक तसंच शेतकऱ्यांची छोट्या छोट्या कामांकरता तलाठी आणि तहसीलदारांकडून होणारी अडवणूक टाळण्याकरता महसूल विभागाच्या बहुतांश सगळ्याच सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत। एखाद्याच्या मालकीच्या जमिनीचा कोणी परस्पर व्यवहार करत असेल तर त्याचा संदेश संबंधित जमीन मालकाला देणारी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे। पावसामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कोळी महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। परिणामी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येते आहे। नवी मुंबईत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या 159 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। वाहतुकीस अडथळा होणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटर चालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्याकरता ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हाळनूर आणि सेवक अतुल घटकांबळे यांच्या संपर्कात होता अशी माहिती सरकार पक्षाकडून न्यायालयात देण्यात आली। कराड तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामं रखडली आहेत, त्यामुळे ठेकेदारांनी वेळेत कामं पूर्ण करावीत अन्यथा दंड करावा अशा सूचना कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वेनं मुंबई ते मडगाव दरम्यान एकमार्गी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे। ती 14 जून रोजी एकदाच चालवली जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याकरता बुलडाण्यातील भडगाव मायंबा या ग्रामपंचायतीनं ऐतिहासिक ठराव घेतलाय। मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकल्यास वर्षभराची घरपट्टी आणि पाणीकर शुल्क माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं मंजूर केलाय। ग्रामपंचायतीच्या निर्णयाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे। जलसंधारण विभागाच्या 3 वर्ष वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या 197 कोटी रुपये खर्चाच्या 903 प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला। एक महत्त्वाची बातमी आहे। कल्याणच्या बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारली। याच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। यावेळी लाल चौकीजवळ मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आधी शिंदेंची शिवसेना पोहोचलेली होती आणि आंदोलन सुरू झालं, घंटानाद आंदोलन। आणि आता उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते सुद्धा दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात जमलेले आहेत आणि आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडून अधिक माहिती आपण घेणार आहोत। प्रदीप, आत्ताची काय परिस्थिती? आपण जर बघितलं तर 1972 पासून हे आंदोलन करण्यात येतं। बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीचं मंदिर आहे, हे इकडे जाण्यास हिंदू बांधवांना बंदी करण्यात आली। याच कारणास्तव गेले अनेक वर्ष हे आंदोलन चालू आहे। आपण जर बघितलं तर ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, हे वेगवेगळे आंदोलन गेल्या काही वर्षापासून करतायत। ज्या वेळेला शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून ही वेगवेगळे आंदोलन होत आहेत। मात्र जर बघितलं तर सकाळी जर हे आहे शिंदे गटातील पदाधिकारी आहेत, आमदार आहेत हे आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन इथे घंटानाद आंदोलन केलं। त्यानंतर आता ठाकरे गटाचे शिवसैनिक पोहोचलेले आहेत, त्यांनी सुद्धा इकडे आरती करत घंटानादचं तर आंदोलन केलेलं आहे। पोलिसांकडे त्यांची एवढीच मागणी आहे की आम्हाला मंदिरात जाऊ द्या, आम्हाला आरती करू द्या, दर्शन घेऊ द्या। मात्र जे सरकार आहे हे सरकारतर्फे इकडे मंदिर आहे हे बंद ठेवण्यात आलेला आहे असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्याखाली मुस्लिम बांधव आहे, नमाज पढत असतात। नक्की प्रदीप, म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे सत्तेत असलेलाच शिंदेच्या शिवसेनेचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातली ही दृश्य। महत्वाची बातमी, भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात घुसखोरी करणाऱ्या सुनीता जामगडे हिनं मानसिक परीक्षणाकरता अर्ज केलेला आहे। JMFC न्यायालयामध्ये तिच्या वकिलांनी तसा अर्ज दाखल केलाय। दरम्यान 3-4 वर्षांपासून मानसिक विकारानं ती ग्रस्त आहे असं अर्जात नमूद करण्यात आलंय। सुनीता जामगडेनं LOC क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेल्याचं समोर आलं होतं।
पाकिस्तानात तिची चौकशी करून भारताला सोपवण्यात आलं. न्यायालयानं परवानगी दिल्यास सुनीताची सोमवारी मानसोपचार तज्ज्ञांकडून वैद्यकीय तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. आता बातमी 36 जिल्ह्यांची पुन्हा एकदा. विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आमदारांना पंकजा मुंडेंनी इशारा दिला. निधी अडवला जात असल्याचे प्रकार अजिबात सहन करणार नाही आणि कोणी असं करत असेल तर रेकॉर्डवर घ्या आणि अजित पवारांपुढे मांडा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी केल्या. कोल्हापुरामध्ये सतेज पाटील गटाचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट डावलल्यामुळे देशमुख नाराज होते. शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकत्रित राज्यस्तरीय मेळावा 7 जूनला पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं अनुसूचित जमातीकरता स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगामुळे आदिवासींच्या विविध प्रश्नांना आता स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे. नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयांना अचानकपणे भेट दिली. यावेळी सुविधांबाबत पाहणी करत सुविधांचा अभाव असल्यानं गोवाल पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच एवढंच नाही तर आम्ही संदेश नाही तर थेट बातम्याच देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या विधानामुळे ठाकरे युतीकरता सकारात्मक आहेत अशी चर्चा समोर येते. काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी उबाठा शिवसेनेला घातल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. मनसे उबाठा युतीबाबतच्या चर्चांना वेग आलाय. अशातच संजय राऊतांनी मोठा दावा केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद झाला असेलही असं ते बोलता बोलता म्हणाले. मनसे उबाठा युतीबाबत नेते सकारात्मक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय असंही राऊत यावेळी म्हणाले. इतके दिवस राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे बोलणाऱ्या संजय राऊतांनी आज चक्क घुमजावच केला. शिवाजी पार्कमध्ये कॅफे नसून ते तर आमच्याकरता घर आहे, राज ठाकरेंचं घर आमच्याकरता दुसरं घर आहे असं संजय राऊत म्हणाले. अमित ठाकरे गोड मुलगा आहे असं म्हणत राऊतांनी अमित ठाकरेंचं सुद्धा कौतुक केलं. उद्धव ठाकरे मविया सोबत आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आल्यास तेही महाविकास आघाडीचा भाग म्हणून राहतील असा विश्वास ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 शिखर परिषदेचं आमंत्रण देण्यात आलं. दरम्यान 15 ते 17 जून दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 शिखर परिषदेला म्हणजे G7 या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. पोलीस विभागाला आवश्यक असलेल्या वाहनांसह महत्त्वाच्या रुग्णवाहिकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 24 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामध्ये 12 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. दरम्यान ही 12 जोडपी आज विवाह बंधनामध्ये अडकली. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये शशांकच्या मित्राला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. एजंटची मध्यस्थी करणं शशांकचा मित्र प्रणय साठे याला भोवलंय. या प्रकरणी शशांक हगमणे, लता हगमणे आणि प्रणय साठे याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पुण्यातील वैष्णवी हगमणे मृत्यू प्रकरणी अडचणीत सापडलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. जालिंदर सुपेकरांविरोधात आंदोलन केल्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता आणि ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केला. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागानं केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये नियुक्तीचे आदेश देण्याकरता 40,000 रुपये घेतल्याचा आरोप केला. खोटी कागदपत्र बनवून घेतल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली.
बीड जिल्ह्यामध्ये 3 वर्षांपासून रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द झालेली आहे. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही 3 वर्षात प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही. त्यामुळे या जलसंपदा विभागानं या प्रकल्पाची मान्यता रद्द केलेली आहे. IPLमध्ये RCB संघानं विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यामध्ये क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी पुण्याच्या कॉलेज परिसरामध्ये एकत्र जमले होते. यावेळी विनापरवानगी फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या प्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. जमिनीच्या वादातून वकिलानं शेतकऱ्यांवर बंदूक रोखली. मुळशी तालुक्यातील कासारसाई इथं ही घटना घडली. कोपरखिरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 1 मधल्या मित्तल टॉवरमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी धाड टाकलं आणि हुक्का पार्लरमधील 3 गाळे जप्त केले. या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशन नाल्यावर उभं असल्यामुळे पावसाळ्यामध्ये नाल्यातील पाणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कागदपत्रांची हानी होते. तसंच गढूळ पाणी आणि दुर्गंधी यामुळे कर्मचाऱ्यांचंही आरोग्य धोक्यात आलेलं आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीला लागलेल्या आग प्रकरणामध्ये तब्बल 18 दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारखान्याच्या मृत मालकासह मुलगा आणि सुनेला जबाबदार धरून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 18 मेला सोलापुरामध्ये झालेल्या या अग्निकांडात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.